Good morning, friends. Today we are going to learn the 10th standard topic, the stopping by woods on snowy evening. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील कविता स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोवी इव्हनिंग ही कविता अभ्यासणार आहोत. रॉबर्ट ली फ्रॉस्ट, this is the poet of this poem. एक the stopping by woods on snowy evening म्हणजे what is the meaning of title. तर या कवितेचं शीर्षक आहे स्टॉपिंग म्हणजे थांबणे, बाय वुड्स. वुड्स म्हणजे या ठिकाणी जंगल असा अर्थ घ्यायचा इथं. ऑन अ स्नोवी इव्हिनिंग म्हणजे बर्फाळलेल्या सायंकाळी किंवा बर्फाळलेल्या सायंकाळी एका जंगलामध्ये घालवलेला काही क्षण किंवा थोडा वेळ अशा अर्थाने आपण कविता घेऊ शकतोय. तर आता या कवितेचा आपण लाईन बाय लाईन अर्थ समजून घेऊया. हुज वुड्स दीज आर लाईक आय नो. हुज वुड्स. हुज वुड्स म्हणजे हुज म्हणजे कोणाची, वुड्स म्हणजे जंगल. दीज आर आय थिंक आय नो. हे जंगल कोणाचे आहे ते मला माहीत आहे. हिज हाऊस इज इन द विलेज थो. म्हणजे त्याचे जे घर आहे, त्या जंगलाच्या मालकाचे जे घर आहे ते कुठे आहे ते मला माहीत आहे. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. आणि तो मला पाहू शकत नाही. कुठे? मी इथे त्याच्या जंगलामध्ये थांबलेलो आहे आणि हे ते त्या जंगलाचा मालक मला पाहू शकत नाही. टू वॉच हिज वुड्स फिल अप विथ स्नो. आणि हे जे जंगलामध्ये मी थांबलेलो आहे, कशासाठी थांबलेलो आहे? या जंगलामधील जे काही दृश्य आहे ते मनमोहक दृश्य पाहण्यासाठी मी ते थांबलेलो आहे. आणि या जंगलामध्ये जे आहे ते बर्फ पडलेला आहे. त्या बर्फाचे छोटे छोटे कण किंवा बर्फाळलेला जे बर्फाने आच्छादलेले जे जंगल आहे ते पाहण्यासाठी मी इथे थांबलेलो आहे. आणि या गोष्टीचा पत्ता त्या जंगलाच्या मालकाला नाही. असा पहिल्या चरणाचा अर्थ होतोय. सेकंड स्टांजा बघा. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. माय लिटल हॉर्स मस्ट थिंक इट क्युअर. क्युअर म्हणजे काय? स्ट्रेंज, विचित्र. माझा जो घोडा आहे, ज्या घोड्यावरती बसून मी हा प्रवास करतोय, तो घोडासुद्धा कदाचित त्या घोड्यालासुद्धा वेगळं वाटलं असेल किंवा विचित्र वाटत असेल. का वाटत असेल? टू स्टॉप विदाउट फार्म हाऊस नियर. म्हणजे इथं कोणतंही शेत नाही किंवा एखादं घर नाही आणि अशा शेतामध्ये किंवा भयान अशा एका जंगलामध्ये आपण का थांबलेलो आहोत या गोष्टीचं त्या कदाचित घोड्यालासुद्धा आश्चर्य वाटत असेल. बिटवीन द वुड्स अँड फ्रोझन लेक्स द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. आणि ही जी सायंकाळ आहे म्हणजे ही मला तर असं वाटतं की ही वर्षातील एक डार्केस्ट म्हणजे खूप अंधार पडलेली अशी रात्र आहे. आणि या रात्रीमध्ये अशा वेळी बिटवीन म्हणजे मध्येच, जंगलाच्या मध्येच एक जंगल आहे आणि एका साईडला काय झालेलं आहे, फ्रोझन लेक म्हणजे एक तळं आहे आणि ते तळं काय झालेलं आहे, आटलेलं तळं आहे. आणि अशा वातावरणामध्ये, अशा परिस्थितीमध्ये हा कवी किंवा मी स्वतः इथे का थांबलो असेल असं या कदाचित घोड्याला सुद्धा वाटत असेल. ही गिव्ज हिज हार्नेस बेल अ शेक. ही गिव्ज हिज हार्नेस बेल्स. हार्नेस बेल्स म्हणजे काय? त्याच्या गळ्यातील जी काही घंटा आहे, घोड्याच्या गळ्यातील घंटा आहे, तुम्हाला चित्रामध्ये इथं दिसतंय बघा. त्या घोड्याच्या गळ्यामधील ती घंटा आहे तो वाजवतोय आणि जणू काय मला तो त्याला ते जे काय बोलायचं आहे किंवा तो घंटेच्या माध्यमातून सुचवतोय. टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक्स. आणि त्याला कदाचित ती गळ्यातील त्याची बेल जी वाजवून आहे ती त्याला विचारायचं आहे की आपल्याकडून काय चुकलं आहे का. द ओनली ऑदर साऊंड्स द स्वीफ. आणि फक्त ह्या एवढ्या भयान शांततेमध्ये आपण एका
निर्मनुष्य अशा वस्तीमध्ये किंवा जंगलामध्ये का बरं थांबलेलो आहोत असं त्याला विचारायचं आहे का. आणि अशा एवढ्या भयान शांततेमध्ये फक्त त्या वाऱ्याच्या मंद झुळकेचा आवाज येतोय किंवा बर्फ जे छोटे कण पडत आहेत त्याचाच आवाज येतोय. ऑफ इझी वाइंड अँड डाउन फ्लेक्स. आणि वाऱ्याचा ज्यावेळेस झोका येतोय आणि वाऱ्याची मंद झुळूक येते त्यावेळेस त्या बर्फाचे भुरभुर बर्फ पडणारा जो आहे त्या बर्फाचा सुद्धा भुरभुर होणारा आवाज या ठिकाणी आमच्या कानावरती येत आहे असं कवी सांगतायत. द वूड्स आर लवली डार्क अँड डीप. आणि हे जंगल जे आहे ते जंगल कसं आहे, लवली आहे म्हणजेच कसं आहे, सुंदर आहे. डार्क म्हणजे कसं आहे, डार्क अँड डीप म्हणजे खोल आहे, अंधार पडलेला आहे. आणि अशा या जंगलामध्ये बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. आणि हे जंगल जरी माझ्या मनाला मोहित करत असलं, मला जे पाहू वाटत असलं तरी मी इथे जास्त काळ थांबवू शकत नाही. बट आय हॅव प्रॉमिस टू कीप. परंतु मी काहीतरी कोणाला वचन दिलेलं आहे किंवा अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप्स. आणि जरी माझ्या ह्या मनाला हे दृश्य मोहित करत असलं तरीसुद्धा मी इथे जास्त काळ थांबून चालणार नाही. कारण मी जे दुसऱ्याला काही वचन दिलेले आहेत किंवा माझी पुढील जी काही कर्तव्य आहे ते पार पाडण्यासाठी मला इथून पुढचा प्रवास करावा लागेल. म्हणजेच काय, मला इथून जावं लागेल असं कवी रॉबर्ट फ्रॉस्ट या कवितेमध्ये सांगतात. म्हणजे स्टॉपिंग बाय वुडिंग स्नोई इव्हिनिंग. म्हणजे ज्यावेळेस कवी एका बर्फाळ जंगलामध्ये सायंकाळच्या वेळेस थांबतात त्यावेळेस त्यांना आलेला अनुभव ते आपल्या या कवितेमधून व्यक्त करत आहेत. ओके, ठीक आहे.